मुंबईतल्या हार्बर मार्गावरील मानखुर्दवरून वाशीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला। त्यामुळे काही वेळा लोकल सेवा ठप्प झाली होती, तर त्या वेळेत मागून पनवेलकडे जाणारी लोकल देखील प्लॅटफॉर्मवर आली होती। त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं, पण मागून येणारी लोकल सुरक्षित अंतरावर थांबल्यामुळे जखमी प्रवाशाला RPF आणि GRP या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं आणि नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। पंढरपुरात वारकरी हाच एकमेव VIP असून वारकऱ्यांना VIP समजून पंढरपूरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आम्ही आज मंत्री म्हणून नाही तर वारकरी म्हणून पंढरपुरात आलो आहोत। इथल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले। आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता नाहीये, पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी जशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती, तशीच याही वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी मी आहे, आमचे गिरीश महाजन आहेत, प्रकाश आंबेडकर, आमचे आमदार समाधान अवताडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत तिथले स्थानिक लोक, पालकमंत्री देखील विजिट करून गेले आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढंच सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी सुखरूप परत पुन्हा आपापल्या घरी गेले पाहिजे, यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे। जिल्हाधिकारी स्वतः आहेत, सोबत CO आहेत, सगळे लोक आहेत आणि यावर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला 2 महिन्यापासून। पोलीस अधिकारी, आपले SP आणि CO आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी फार दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले 15 तासाचं दर्शन 5 तासावर 6 तासावर आलंय। खरं म्हणजे बघा, आता मी पण नियम पाळलाय, म्हणजे तुमचं नो व्हेकल झोनमध्ये व्हेकल घेऊन गेलो नाही, आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतलं, रांग न थांबवता, बरोबर। त्यामुळे शेवटी आता याचं VIP कोण आहे? VIP खरं म्हणजे वारकरी आहे, समजलं की नाही? आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत, पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे, मग हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो आहोत ते कुठलेही मंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, काय नाही, आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचं आढावा घेण्यासाठी अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूताने मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून अनेकांनी तो शेअर केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रासह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता। त्यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून आली आणि त्याला मारहाण करण्यात आली, तर ही संबंधित महिला भूत असल्याचा दावा करण्यात आलाय। काही फोटोमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचंही दाखवण्यात आलंय। या व्हिडिओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असं वर्णनही या दाव्यात करण्यात आलंय। छत्री तलाव परिसरातला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हे काय नेमकी सत्यता आहे? या छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी सुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी अदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं, परंतु आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही। ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे। सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉरवर्ड करायची म्हणून फॉरवर्ड करतात। अशा कोणत्याही गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये। मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉरवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर
ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आवाहन आहे. तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही. व्हायरल केल्या जात आहे. हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो. एकाला गेली की दुसरा, दुसऱ्याला गेली की दुसरा, तिसरा असं व्हायरल होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल, त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये. व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो. संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात. त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट, कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये. बीड जिल्ह्यातील जवळपास 10 मल्टीस्टेटने ठेवीदारांची फसवणूक करीत आपला गाशा गुंडाळल्याची प्रकरणं ताजी असतानाच आता बीड अर्बन मल्टीस्टेटमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून 50 लाखाचा अपहार झाल्याची माहिती समोर आली. बीड अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दिलीप रामगोपाल चितलांगे यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावे HUF खाते उघडले होते. मात्र याच खात्यातून तब्बल 50 लाख रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार खात्यांचा करता ज्येष्ठ मुलगा होतो. मात्र पतसंस्थेने, RBI आणि आयकर विभागाने नियम धाब्यावर बसून आवश्यक कागदपत्राची पडताळणी केली नाही. याउलट बनावट स्वाक्षऱ्या करून ठेवीचा अपहार केला असा गंभीर आरोप चितलांगे यांनी केला. दरम्यान या प्रकरणात मल्टीस्टेटने आपली बाजू मांडली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावतजी सर यांनी कुठल्याही बीडच्या गुन्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्क्वायरी करून जे 420चे गुन्हे आहेत त्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. यानुसार आपण एका प्रकरणामध्ये गुन्हा झाला असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आपण त्याला अपहाराचा 50 लाखाचा अपहाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्ह्यामध्ये काही लोक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी HUF अकाउंट ओपन करतात आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पाठीमागं अफरातफर करून इतर कुटुंबियाच्या सदस्यांना, कुटुंबाच्या इतर सदस्यांना त्याचा लाभ न होऊ देता स्वतःसाठी रक्कम ती वापरतात. हा वैयक्तिक स्वार्थातून झालेला गुन्हा आहे आणि याबद्दल पोलीस काम करत आहे. कुटुंब प्रमुखाच्या नावाने HUFचं अकाउंट असतं. त्याच्या मृत्यूपश्चात त्या अकाउंटमधील जे पण काही धन असेल, पैसे असेल, त्याचं वाटप वारसा हक्कानुसार व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते न होता काही बनवेगिरी त्यामध्ये झालेली आहे आणि हे निष्पन्न झाल्यामुळे आदरणीय नवनीत कावत सर यांनी यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्हाला दिले होते आणि त्यावरून पुढे काम करत आहोत आम्ही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच राजकीय वादविवाद सुरू झाल्याने धुळे शहरात पाहायला मिळत आहे. धुळे शहरातील भाजप माजी नगरसेवक दीपक उर्फ बंटी खोपडे यांच्यावर 2 दिवसापूर्वी 40गाव रोड पोलीस स्थानकात सीमा नामक महिलेने विनयभंग तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा भाजप धुळे शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर याच्या दबावामुळे केल्याचा आरोप दीपक खोपडेच्या समर्थकांनी केला आहे. या प्रकरणी तात्काळ हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी खोपडेच्या समर्थकांकडून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून माजी नगरसेवक बंटी खोपडे यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दीपक उर्फ बंटी खोपडे हे परिसरातील गोरगरिबांना नेहमीच मदत करत असतात आणि हीच लोकप्रियता भाजपाचे जिल्हा अध्यक्ष यांना खटकली आणि त्यांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला असा आरोप देखील करण्यात आलाय. की 2 दिवसापूर्वी आमचे बंटीभाऊ खोपडे माजी नगरसेवक भाजपचे यांच्यावर 2 दिवसापूर्वी सीमा नामक एक महिलेने 40गाव रोड चौफुलीवर केस नोंदवली आहे 40गाव पोलीस स्टेशनला की बंटी भाऊंनी माझ्याशी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून मला हाकलून दिले असं त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला 2 दिवसापूर्वी. पण बंटी भाऊवर पोलिसांनी तपासानुसार गुन्हा दाखल केलेला नव्हता. पण वरतून काही पोलीस प्रशासनाला दबाव यंत्र वापरून काही लोकांनी जसे गजेंद्र अंपळकर म्हणून एक नगरसेवक आहे, त्या जिल्हाध्यक्ष भाजपचे, त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटीभाऊवर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटीभाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आज त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे, पण आमच्या नागरिकांना आणि धुळे शहरातल्या लोकांना, मित्रपरिवाराला, खोपडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांना हे कधीच मान्य नाही. म्हणून आम्ही या नागरिकांनी सर्वांनी मिळून बंटी भाऊवर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. जो माणूस आया बहिणींसाठी रात्रंदिवस पळत राहतो तो कोणत्या महिलेची छेडखानी करूच शकत नाही, असा सर्व महिलांचा आणि माणसांचा एक मत आहे आणि तेच मत सर्वांचं आहे. आणि हे मत घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही हे मत आमचं कलेक्टर साहेबांना निवेदनात मांडत आहे. काय भाजपाच्या अध्यक्षांनी दबाव टाकलेला आहे का गुन्हा दाखल करण्यासाठी? त्यांचे फोन तिथे चालू होते म्हणून आम्ही त्यांचं नाव उघडपणे घेत आहे. आम्हाला काही असं त्यांचं काही आमचं काही हे नाही, उलटून नातेवाईक आहे, पण त्यांना राजकीय त्यांना काही त्यांच्या डोक्यात असतील की हा भाऊ वापस निवडणूक लढल, आमच्या समोर उभे राहील, असं त्यांची खतखत आहे. जुने ते त्यांची खतखत असू शकते आणि त्यांनीच तो पाठपुरावा करून त्या बाईला, ती बाई आजही पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी आली, 10 मिनिटात ती चालल्या गेली आणि सही करण्यासाठी अजूनपर्यंत आलेली नाही, तरी गुन्हा दाखल करून नाव नोंदण्यात आलेलं आहे. कोणाचं प्रेशर असेल तेव्हाच होतं ना असं काही. राज्यातील अवजड आणि प्रवासी वाहतूकदारांचे कृती समितीने आंदोलन सुरू केले. त्यानंतर या राज्यातील आंदोलनाला शालेय आणि कर्मचारी वाहतूक सेवा, शहरी वाहतूक सेवा, उबर सेवा, लांब पल्ल्याच्या सेवा, खासगी वाहतुकीच्या विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळाला. त्यानंतर या आंदोलनाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि JNPA परिसरातील वाहतूक संघटना देखील सामील झाले. मात्र हा संप स्थगित करण्यात आला असून अशा प्रकारचे गैरसमज पसरवण्यात आले असल्याची वाहतूक संघटनांनी स्पष्ट केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं वाहतूकदार बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगण्यात आलंय. चक्काजाम आंदोलन आम्ही काल मध्यरात्रीपासून चालू केलेलं आहे. मागण्यांमध्ये जे अन्यायकारक दंड सरकार आकारतंय, ठिकठिकाणी जुंगलीने उभे राहून पोलीस ऑफिसर दंड मारतात, त्यामुळं प्रचंड असा दंड आकारलेल्या गाड्यांवर वाहतूकदारांच्या आर्थिक बजेट डळमळ आहे. त्याच्यातून याच्या विरोधात अनेक वर्ष आम्ही संघटितपणे जात होतो मंत्रालयामध्ये, पण कुठून दाद मिळाली नाही. शेवटी कुठेतरी दाद मिळावी म्हणून हे संपाचं हत्यार आम्ही उपसलेलं आहे. संप मागे घेण्यात आला अशा प्रकारच्या माहिती जी आहे ती समोर येते. प्रताप सरनाईक यांनी काल अधिवेशनामध्ये सांगितलं वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा असं म्हटलेलं आहे. वाहतूकदारामध्ये आमच्या माल वाहतूकदार संघटनांची कोणतीही चर्चा झाली नाही. जी चर्चा झाली ती बस वाहतूकदारांशी झाली. त्यामुळं मी त्यांना काल स्पष्ट सांगितलं की बस वाहतूकदारांचे प्रश्न वेगळे आहेत आणि माल वाहतूकदारांचे प्रश्न आहेत. तर माल वाहतूकदारांच्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांची एक संयुक्तिक बैठक लावा व्यावसायिकांची आणि त्यांच्यासोबत त्यांचे प्रश्न शेअर करा, त्यातून तोडगा काढता येईल. संभ्रम निर्माण झाला असं वाटत नाही का तुम्हाला? मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय शासनाकडून, जेणेकरून लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल, संपामध्ये फूट पडेल. कारण हा वाहतूकदार कुठेतरी ऐकतो, त्याला वेळ नाही की न्यूज बघायला, कोणाच तरी कानाने ऐकतो आणि बरे इकडे संप मिटलाय तिकडे संप मिटला, आपल्या गाड्या काढा. अशा प्रकारचं आतापर्यंतच्या संपाचा अनुभव आहे. त्यामुळं सरकार याचा फायदा घेते. हो, कारण गाडी रस्त्यावर काढणं परवडणारच नाहीये. उपोषण करायला सगळे तयार आहेत. ते तिथे असं दंड भरून उपाशी राहण्यापेक्षा उपोषण करू घ्या, काय मिळालं तर मिळालंच. तर तुम्ही जेव्हा उपोषणाला बसलात तेव्हा त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की आम्ही करतो 4 दिवसात. आता 4 दिवसही व्हायला आले आणि तरी म्हणजे सरकारला करायचं नाही असंच म्हणायचं का आपण? मॅम 4 दिवस नाही, 16 जून पासून उपोषणाला बसलो होतो मी. त्याच्यानंतर 2 बैठका झाल्या पण त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. सरकारला ते करायचं नाही असं? हो, करायचं आहे. परवाच्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की रेव्हेन्यू मिळतोय, रेव्हेन्यूचा पण विचार करावा लागेल. म्हणजे आम्ही गुन्हे करायचे असं गुन्हे समजतात, आम्ही गाड्या चालवत होते आणि आमच्यावर दंड आकारून तो रेव्हेन्यू जमा होतोय असा अर्थ होतोय त्याचा. सरकारला महसूल निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, कुठेतरी त्याच सरकार अपयशी ठरल्यामुळं आता सरकार हे दंड हा महसूल होऊ शकत नाही. परंतु आज जो सरकार दंड आकारतोय तो दंड जो आहे हा जर थकबाकी राहिला तो जमीन महसूल कायद्याअंतर्गत महसुलाची थकबाकी म्हणून सुद्धा सरकार वसूल करू शकतं. आम्ही भरलं नाही, आम्ही भरण्याचा प्रश्नच येत नाही.
आज वाहनाची किंमत आणि त्या दंडाची किंमत म्हणजे दंड जो आहे त्याची जवळपास आता गोळाबेरीज एकसारखी झालेली की गाडी बाहेर काढल्यानंतर पहिला दंडच आकारला जातो व्यवसाय तदनंतर. महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला 24 तासामध्ये 12,000 चलनं कापली जातात. 12,000 चलनं, 1-2 नाही, तब्बल 12,000 चलनं कापली जातात. आणि तो संपूर्ण भूर्दंड त्याच्यापैकी जवळजवळ 90% चलनं कमर्शियल व्हेकल वरती असतात. याची कृपया नोंद घ्या. बाईक चालू असताना एक आणि 2 लाख, कारण आम्हाला माईक ट्रान्सफर करायला लागला. ओके. मराठी झालं, हिंदी. कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीत कुरिअरवाला असल्याचं भासवून एक नरधामाने घरात प्रवेश करून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले असून सोसायटीसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. पुणे शहरातल्या कोंढवा परिसरामधली एक घटना समोर आली, ज्याच्यामध्ये घरामध्ये राहिलेल्या एका विद्यार्थिनीवरती मी कुरिअर बॉय आहे असं सांगून वस्तू देण्याच्या निमित्ताने त्यांनी घरात शिरला आणि तिच्यावरती अत्याचार केला, अशी घटना समोर आलेली आहे. सगळेच कुरिअर बॉय असतात किंवा तर कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याचबरोबर अन्य ज्या सोसायटी आहेत त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतोय ना, त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला आत गेल्यावर, इतका वेळ त्याला का लागलेला आहे, त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर देणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉर्ट देणं की जो तो घरात जाऊन तिथून निघतोय की नाही बघणं, या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं सुद्धा खूप आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये पोलिसांचा नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारची विधानं होऊ नयेत असं मला वाटतं. याच्यामध्ये योग्य ती कारवाई पोलीस करतील आणि त्यांनी योग्य कलमं लावलेली आहेत. या संदर्भात देखील मी स्वतः माहिती घेतलेली आहे. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये गाजलेल्या पथक संस्थेच्या निवडणुकीमध्ये महारुद्र विकास पॅनलने 15 पैकी 9 जागा निवडून आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या पदी निवड करण्यात आली आहे. या पॅनल प्रमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सर्व मतदार बंधूंचे आभार व्यक्त केले. यांनी येणाऱ्या कार्यकाळात आम्ही निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांना जे आश्वासन दिले होते त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि पतसंस्थेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करू असा विश्वास देखील त्यांनी दिला आहे. जो आम्ही महारुद्र विकास पॅनलचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता, त्या जाहीरनाम्याला सभासदांनी प्रचंड सहमती दर्शवून महारुद्र विकास पॅनलच्या 9 सभासदांना विजयी केलेला आहे. आणि जो त्यांनी या पॅनलवरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देता येणाऱ्या 5 वर्षामध्ये सभासदांच्या कल्याणाचं काम हे पॅनल हे निवडून आलेले आमचे नवनिर्वाचित जे संचालक आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याकडून होणार आहे. आणि निश्चितपणे सर्व सभासदांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी फार आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे. धन्यवाद. या होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये सर्व मतदार बंधूंनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिलं. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जो काही इथं भ्रष्टाचार झालेला आहे ते सर्व भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी लावू आणि सर्व सभासदांना बिल्डिंग फंड वगैरे आम्ही जे काय आम्ही आश्वासित केलं होतं प्रचारामध्ये ते विमा वगैरे आम्ही सर्व ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊ. आणि सगळे आम्ही पॅनल प्रमुख, आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅनल प्रमुखांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आमच्या डायरेक्टरने दिवस रात्र मेहनत केली आणि बरंच आमच्या पवारसाहेब व सगळे टीमने आमची मेहनत केल्यामुळं आम्हाला हे सांघिक विजय मिळाला आहे. या विजयाचे सगळे शिल्पकार आमच्या संचालक आणि पॅनल प्रमुख त्याच्यानंतर मतदार आहेत.
मी त्यांना आश्वस्त करतो की मी कुठल्याही पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा 100% आम्ही सर्व डायरेक्टर करू, एवढे मी गाव देतो. इगतपुरी तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मराठवाड्याची तहान भागवणारी भावली धरण 100% भरलं असून धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 20 दिवस अगोदरच धरण भरले असल्याचं तिथल्या तज्ज्ञांकडून समजतं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने शहरात पुन्हा एकदा पत्त्याच्या क्लबवर छापेमारी केली असून औरंगपुरा परिसरात असलेले दादा डोसा या हॉटेलच्या वरील मजल्यावर अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्या ठिकाणी छापा टाकत 25 जुगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या टेबलवरील 3 लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादुळे आणि उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने केली आहे. नमस्कार, मी ACP संपत शिंदे शहर विभाग. काल रात्री सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत औरंगपुरा पोलीस चौकीच्या समोर दादा डोसाच्या वरती पहिल्या मजल्यावर विष्णू लेखराज तनवानी यांच्या जुगार अड्ड्यावर क्लबवर क्राईम ब्रँचचे API विनायक शेळके आणि PSI प्रवीण वाघ यांनी छापा मारून तेथील जवळजवळ 23 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील जुगारासाठी वापरण्यात येणारे मुद्देमाल, त्यामध्ये पत्त्याचे कार्ड्स, कॉईन, रोख रक्कम आणि मोबाईल असे मिळून 3,57,300 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून या 23 आरोपींवर कायदेशीर सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI राठोड सिटी चौक हे करत आहेत. धुळे शहरातील वलवाडी येथे असलेल्या चावरा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ चावरा इंग्लिश मीडियम शाळेत धाव घेत संतापाने या प्रकरणाबाबत जाब विचारण्यात आला. मात्र तेथील प्रिन्सिपल फादर उपस्थित नसल्याने सुमारे 2 ते 3 तास गजेंद्र अंबळकर हे ठिय्या मांडून बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांनी त्वरित शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार देखील केली आहे. तसेच त्यांच्या निर्देशाने शिक्षण अधिकाऱ्यांनी चावरा स्कूलच्या प्रिन्सिपल आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आज प्रवीण बोलतो, मला 5-5:30 वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसू देत नाही, 16 तारखेपासून लायब्ररी घरी बसवता म्हणून. तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा विषय. त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका 5 मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे. कारवाई करण्याच्या केलेली आहे, या संदर्भात काही कारवाई होईल का शाळेवर? निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.